नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीत। मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण वैध आहे की नाही या मुद्द्यावर न्यायाधीशांमध्ये निर्णय झाल्याची शक्यता। कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष। सर्वच कोणवी होत असल्यानं मराठा समाज राज्यात शिल्लकच राहणार नाही, त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशन किंवा विधेयकाची आता गरज वाटत नाही, मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। 50% आत आरक्षण मिळावं, आम्ही ओबीसींमधील हक्काचं आरक्षण मागतोय, मराठा क्युरेटिव्ह याचिकेवर जरांगेंची प्रतिक्रिया। मी आरक्षण आमच्या हक्काचं ओबीसीतला मागतोय आणि मराठा म्हणून आरक्षण टिकणार नाही, त्यामुळे मराठा म्हणून आरक्षण चालणार नाही। मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि आम्हाला सरसकट पाहिजे, त्याच्यावर आम्ही ठाम आहेत आणि ओबीसीतूनच घेणार, यावर सुद्धा आम्ही ठाम आहेत आणि ओबीसी म्हणूनच पाहिजे। तुळजापुरात चंद्रशेखर बावनकुळेंना मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। मराठा आरक्षणासाठी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। धनगर आरक्षणासंदर्भात 8 डिसेंबरला सुनावणी होणार। 8, 11 आणि 15 डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, तर डिसेंबर अखेरीस आरक्षणावर निकालाची शक्यता। 8 तारखेला पडळकर स्वतः सुनावणीला उपस्थित राहणार। नांदेडच्या नायगावमध्ये मनोज जरांगेंच्या सभेसाठी जय्यत तयारी। नांदेडमध्ये 8 तारखेला जरांगेंच्या 4 सभा, 55 एकर मैदानावर सभा होणार। उद्या हिंगोलीत मनोज जरांगे यांच्या सभेला येणाऱ्या मराठा बांधवांसाठी पुरी ठेचाची सोय। तब्बल 31 क्विंटल पुरी ठेचा तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। पुण्याच्या इंदापुरात 9 डिसेंबरला ओबीसी मेळावा, मेळाव्याला छगन भुजबळ आणि राज्यातील ओबीसी नेते उपस्थित राहणार। याच पार्श्वभूमीवर सोलापूर माढ्यासह टेंभुर्णीत ओबीसी नेत्यांचं मार्गदर्शन। अधिवेशन काळात दूध दर वाढीवर बैठक घेणार सरकार। दूध दर प्रश्नावर गंभीर, कामाच्या व्यापामुळे मागील काळात बैठक घ्यायला जमलं नाही, महसूल मंत्री विखे पाटलांचं वक्तव्य। बिबट्या प्रवण क्षेत्रात 3 फेज वीज पुरवठा करा, बिबट्यांचं प्रजनन नियंत्रण करण्याची अमोल कोल्हे यांची केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे मागणी। दुबईमध्ये संयुक्त राष्ट्रांची वार्षिक जागतिक हवामान परिषद सुरू, आदित्य ठाकरेंची परिषदेस उपस्थिती। ROH म्हणजेच रुहच्या चर्चासत्रामध्ये गरजूंसाठी पर्यावरणपूरक घरांची चर्चा। लातूरच्या औसामधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती। मुंबईत भरत क्षेत्र दुकानावर ईडीची धाड, दादरमध्ये असलेल्या भरत क्षेत्र दुकानासह मनसुख गालाची ईडीकडून झाडाझडती, 5 ठिकाणी ईडीची छापेमारी। पुण्यात एसीबीची कारवाई, 3 शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपेंसह आणखी 2 जणांवर कारवाई, गैरमार्गाने संपत्ती जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मुंबईतील मलबार हिल, नरिमन पॉइंट, पेडर रोड तसंच माहीम भागात उद्या पाणी कपात, जलाशयाच्या पुनर्बांधणी संदर्भात निर्णय घेण्यासाठी उद्या काम। प्रदूषण दूर करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालिकेने ई-निविदा मागवल्या। 14 डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार। मेट्रो 6चं काम करताना जलवाहिनी फुटल्याने कंत्राटदारावर कारवाई, मुंबई महापालिकेच्या जलविभागाने कंत्राटदाराला 1,33 लाखांचा दंड ठोठावला। पुणे शहरालगत होत असलेल्या रिंगरोडमधून भोर तालुक्यातील 5 गावं वगळली। गावांच्या 7-12 उतार्यावरील रिंगरोडसाठी राखीव नोंद रद्द करण्याचे प्रशासनाचे आदेश, शेतकऱ्यांना दिलासा। पुण्यात वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, ऊन, पाऊस, थंडीमुळे सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले। शहरातील विविध खासगी आणि सरकारी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी। पीएमई बस योजनेअंतर्गत नाशिक महापालिकेसाठी 100 इलेक्ट्रिक बस मंजूर। नाशिकमध्ये पर्यावरणपूरक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा। जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मोहोळच्या तरुणाची मशालवारी, तुळजापूर ते मंत्रालय पायी प्रवास करत नागेश पवार नावाच्या तरुणाचा मुंबईच्या दिशेने प्रवास। अहमदनगर जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू। जिल्ह्यात आतापर्यंत 75 लाख कागदपत्रांची तपासणी, यामध्ये 1,20,000 कुणबींच्या नोंदी सापडल्या। सातारच्या कराड तालुक्यात पहिल्या मराठा कुणबी दाखल्याचे प्रांत अधिकारी तहसीलदारांच्या हस्ते वितरण। तालुक्यात आतापर्यंत 10,333 कुणबी नोंदी सापडल्या। परभणीच्या जिंतूर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा। ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन।
बुलढाण्याच्या अमराठी फलकांना मनसेनं काळं फासलं. चिखलीमध्ये मनसेनं मराठी पाट्यांसाठी आंदोलन केलं. लवकरात लवकर दुकानांवर मराठी पाट्या लावा असा दिला इशारा. अहमदनगर पालिकेचा दुकानदारांना इशारा, दुकानावरील नामफलक मराठीत करा अन्यथा 1 जानेवारीपासून कायदेशीर कारवाई करणार. बुलढाणा जिल्ह्यातील दुकानदारांना इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावण्याची नोटीस. मराठी पाट्या न लावल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे जिल्हा कामगार अधिकाऱ्यांचे आदेश. अकोल्याच्या मूर्तिजापूर व बार्शी टाकळी तालुक्यात विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत संगणक चालकांचं धरणं आंदोलन. भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर धरणं आंदोलन. नागपुरात काँग्रेस महामेट्रो विरोधात आंदोलन. महामेट्रोत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा काँग्रेसचा आरोप. रामदासपेठ परिसरातील महामेट्रोच्या मुख्य ऑफिस समोर आंदोलन. गोंदिया जिल्ह्यात मानधनवाढीसाठी अंगणवाडी सेविकांचं धरणं आंदोलन. जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांची जोरदार घोषणाबाजी. सोलापूर जिल्हा परिषदेचे लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर अखेर गुन्हा दाखल. 5,85,00,000 रुपयांची बेहिशोबी संपत्ती भ्रष्ट मार्गाने जमा केल्याचा आरोप. सांगली येथे कृष्णा नदीच्या पाण्यावरून राजकीय वातावरण तापलं. कोयनेतून सोडलेलं पाणी सांगलीवाडीकडील बंधाऱ्यात अडवताना येत आहेत अनेक अडचणी. बंधाऱ्यातील बर्गे तातडीने दुरुस्त न झाल्यास अधिकाऱ्यांना काळ फासण्याचा इशारा. नाशिक हायवेपासून माळेगाव MIDCच्या रस्त्याची दुरावस्था झालेल्या कामाच्या चौकशीसाठी सिन्नर संघर्ष समितीच्या वतीने उपोषण सुरू. 2 महिन्यात अनेकदा रस्ता करूनही निकृष्ट कामामुळे स्थानिक नागरिक वैतागले. जळगावच्या मुक्ताईनगरात जलवाहिनीला महिन्यापासून गळती, रस्त्याच्या डबके साचत असल्याने शेतकरी त्रस्त. संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी. परभणीमध्ये रस्त्याच्या जागेवर बांधला मंगल कार्यालय, पालिकेकडून जमीनदोस्त. शहरातील वकील कॉलनीत अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवलं गेलंय. नांदेड जिल्ह्यात व्यावसायिक आणि नागरिक 10 रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याच्या तक्रारी. नाणे न स्वीकारणाऱ्यांवर कारवाई आणि बँकांना जनजागृती करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. गोंदियात 2 दिवसांपासून अवकाळी पावसाची रिपरिप. ताडपत्रीचा आसरा घेऊन लग्न उरकण्याची वेळ. अचानक आलेल्या पावसामुळे पाहुण्यांची झाली तारांबळ. नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पान मळ्यांचे नुकसान. नगेली पानाचे मळे जोरदार वाऱ्यामुळे आडवे झाल्याने शेतकरी आता चिंतेत. गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे पिकांच्या नुकसानीची शक्यता. कृषी विभागाकडून पुढील 2 ते 3 दिवस पिकांवर खत फवारणी न करण्याचा सल्ला. नाशिकच्या निफाडमध्ये शेती पिकांचे पंचनामे आता अंतिम टप्प्यात. आतापर्यंत 11,000 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झाल्याचं समोर. नाशिकच्या चांदवडमध्ये अवकाळी संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल. लासलगावच्या जवळी वाकीमध्ये शेतकऱ्यांकडून द्राक्षबाग भुईसपाट. गारपिटीमुळे शेतकऱ्याला 8 ते 9 लाखांचा फटका. जळगावात बोंडअळीमुळे कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. आधीच भाव मिळेना, त्यात अवकाळी पावसानंतर आता बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात. बोंडअळीवर शासनाने उपाययोजना करण्याची मागणी. अहमदनगरमध्ये रासायनिक खताच्या मागणीवर पावसाचा परिणाम. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी खतांचा वापर. पावसामुळेच्या लहरीपणामुळे विक्रीत होते घट. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील सोन्याचा मुकुट, मंगळसूत्र, नेत्रजोड, माणिक मोती गहाळ. मंदिर संस्थानानं नेमलेल्या समितीत दिलेल्या अहवालात धक्कादायक माहिती समोर. मंदिर संस्थान गुन्हे दाखल करणार का याकडे लक्ष. कोल्हापुरात उपरी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर चांदीच्या दुकानांमध्ये चोरी. अज्ञात चोरट्यांनी 4 चांदी दुकानांचे शटर उचकटवले. 10 लाख रुपये किमतीची 24 किलो वजनाची कच्ची चांदी आणि रोख रक्कम लंपास. गेल्या 8 महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात 4 कोटींची अंमली पदार्थ साठा जप्त. अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये 74 जणांविरोधात कारवाई. जळगावात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथा समारंभात चोरट्यांचा धुमाकूळ. दागिन्यांची चोरी. 27 परप्रांतीय महिला पोलिसांच्या ताब्यात. सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील कोंडे गावात बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्यासमोर स्थानिकांची स्टंटबाजी. स्टंटबाजीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील नरवडमध्ये बिबट्या विहिरीत पडला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिबट्याची सुखरूप सुटका. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील वायंगणी समुद्र किनाऱ्यावर राबवण्यात आली स्वच्छता मोहीम. SR दळवी फाउंडेशन आणि स्थानिकांकडून संपूर्ण समुद्र किनारा स्वच्छ.